Good morning. Can I have light please in auditorium? Light please. I want to see all the faces of all parents, proud parents. Lights please in auditorium. Problem hai ka? But anyway, I am really happy to be here, and thank you Prashant. Prashant Kedari is my old friend, and Prashant told me about Nishikant Chandekar. Wow, yes, thank you. That's nice. Yes. Now I can see you all. Wonderful. I really think that Nishikant is a success password of today's time. So Nishikant, congratulations to you. The way you have founded this school, it's really a great story. To begin with, I was just remembering one incident, one story. But before that, Merry Christmas to you all. I remember one story that Barack Obama. Do you know Barack Hussein Obama? Do you know? When Barack Obama became President of United States of America, at the time, it is in 2008. At the time I was editor of Lokasatta. And after Obama became president, there was one conference in Pune. That is, Barack Obama became president. What next? Do you know Punekar? पुणेकरांना ही चिंता फार असते. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, आता पुढे काय, असा परिसंवाद पुण्यामध्ये आयोजित केला होता. ही चिंता पुणेकरांना फार असते. आमच्या पूर्व देशपांडेंनी असं म्हटलंय की आपण महानगरपालिकेमध्ये उंदीर मारण्याच्या विभागात काम करत असलो तरी सुद्धा आपण अमेरिकेच्या अध्यक्षांना सल्ला देऊ शकतो, असे ज्याला वाटते त्याला पुणेकर म्हणावे. आता यांना पटलं सगळ्यांना. तर बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि झाल्यानंतर पुण्यामध्ये एक परिसंवाद होता. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, आता पुढे काय, परिसंवाद होता. त्या परिसंवादामध्ये बरेच वक्ते होते, मी पण एक वक्ता होतो. आणि ही गोष्ट आहे 16 वर्षांपूर्वीची की जेव्हा ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. आणि मला फार कौतुक वाटलं, आश्चर्य वाटलं की अमेरिकेसारख्या देशामध्ये अशा प्रकारचा लिबरल विचारांचा माणूस अध्यक्ष होणं ही फार मोठी गोष्ट होती. त्यामुळे माझं भाषण 16 वर्षांपूर्वी आणखी जोरदार भाषण मी केलं आणि सांगितलं की मला याचा फार आनंद आहे, कौतुक आहे वगैरे वगैरे. माझं भाषण झाल्यानंतर तिथले एक विचारवंत प्राध्यापक उभे राहिले आणि ते म्हणाले की संजय आवटे बोलले, बरं बोलले. अरे हसू नका, बरं हे पुण्यातलं सुपरलेटिव्ह आहे. एखाद्याचं मॅक्सिमम कौतुक म्हणजे बरं बोललास. निशिकांतनं फार चांगलं काम केल्यावर आमचे पुणेकर काय म्हणतील, बरं काम करतोय. तर संजय आवटे बोलले, बरं बोलले, पण बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असं काही मला वाटत नाही. मला प्रतिवाद करणं भाग होतं. मी असं म्हटलं की बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असा माझा दावाच नाहीये. माझा दावा असा आहे, जग बदलल्यामुळे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झालेले आहेत. मी सांगतो यासाठी की दिस इज द चेंजिंग वर्ल्ड. हे बदललेलं जग आहे. तुम्हाला कल्पना आहे, ही जी मुलं इथं परफॉर्म करतायत यांचे आई वडील, आजी आजोबा, पणजोबा कदाचित अनेक जण निरक्षर पण असेल. पण या निरक्षर लोकांचं जग बदलून टाकण्याचं काम आज कोणी केलं असेल तर निशिकांत, सॅल्यूट टू यू. मला पुढे सगळे पालक दिसत आहेत, पालिका पण दिसत आहेत, काही महापालिका पण आहेत. सगळ्यांकडे बघून मला असं वाटतंय की अशा घरातून ही मुलं इथे येणं, त्यांनी शिकणं आणि त्यांनी या प्रकारे पुढे जाणं ही खरंच क्रांतिकारक गोष्ट आहे. तुमच्या मुलांमध्ये मला काही ठिकाणी शाहरुख दिसतोय, अमिषा पटेल दिसते, दीपिका पदुकोण दिसते,
एवढी कलावंत मुलं तुमची आहेत, एवढी गुणी मुलं आहेत. एक लक्षात घ्या, या गुणी मुलांना हव्या त्या गोष्टीमध्ये करिअर करू द्या. मी सगळ्या पालकांना माझा एक आग्रह असतो, तुमच्या मुलांना जे आवडतं ते करू द्या. मुलांना जे आवडतं ते करू द्या. अनेकदा काय होतं, तू आयटीत जा, तू कम्प्युटर कर, तू डॉक्टर हो, तू इंजिनियर हो. माझी इच्छा होती डॉक्टर व्हायची, पण मला जमलं नाही, तू हो. अरे तुझा प्रॉब्लेम आहे हा, मला कशाला सांगतो. तुमच्या स्वप्नांचं भूत मुलांच्या डोक्यावर लादू नका. त्यांना ते करू द्या, त्यांना जे हवं आहे. तुम्हाला मजा माहिती आहे, मला 10वीला 95% मार्क्स पडले. आय वॉज व्हेरी स्कॉलर स्टुडंट. मी अत्यंत स्कॉलर विद्यार्थी होतो. माझे भाऊ डॉक्टर आहेत, माझी बहीण सरकारी अधिकारी आहे मोठी. तर मी UPSC करावं किंवा डॉक्टर व्हावं असं साधारणपणे सगळ्यांचं म्हणणं होतं. पण माझ्या लक्षात आलं की यातलं मला काही आवडत नाही आणि मी पत्रकार झालो. मी जेव्हा पत्रकार व्हायचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्यांनी माझ्या करिअरला श्रद्धांजली वाहिली. एवढा चांगला गुणी मुलगा, बिचाराचं आयुष्य संपला. मला लोक म्हणायचे, अरे IAS झाला असतास तू, काय हे झालं. नंतर मी काय केलं आणि मी काय करतोय ते मलाही माहिती, लोकांनाही माहिती. माझा मुद्दा असा आहे की तुम्हाला ज्या विषयामध्ये आवडतं तो विषय, त्या विषयामध्ये मुलांना करिअर करू द्या. हे माझं तुम्हाला अगदी अतिशय मनापासून सांग. तुमच्यापेक्षा सुद्धा तुमची मुलं जास्त गुणी आहेत की नाही? सगळ्या पालकांना मान्य आहे का? तुम्ही या वयाचे असताना काय करत होतात? साधी शी करता येत नव्हती, बरोबर आहे की नाही? एवढ्या लहान वयाची मुलं इथे येतात आणि ज्या प्रकारे काम करतात, ज्या प्रकारे अभिनय करतात, ज्या प्रकारे गातात, ज्या प्रकारे नाचतात, या मुलांमध्ये सगळ्या क्षमता आहेत. माझं आवाहन आहे, खलील जिब्रान नावाचा फार मोठा कवी आहे, त्या खलील जिब्रानची कविता आहे. तो असं म्हणतो, तुमची मुलं ही तुमची मुलं नसतात, ती आयुष्याची मुलं असतात. तुम्ही त्यांचे मालक होऊ नका, तुम्ही फक्त वाहक व्हा. समजा एखादा मुलगा असं म्हणाला की मला गायला आवडतं, त्याला गाऊ द्या. आणि सध्या निशिकांत सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की तुम्हाला हव्या त्या विषयात करिअर करता येतं. गाण्यात करिअर करता येतं, नाचण्यात करिअर करता येतं, खाण्यात करिअर करता येतं, खाद्यपदार्थांमध्ये करिअर करता येतं, सिनेमामध्ये करिअर करता येतं. तुम्हाला नागराज मंजुळे माहिती आहे की नाही? नागराज मंजुळे 10वीला किती विषयात नापास झाला? 6 विषयात. विषय 6च होते म्हणून 6 विषय. त्याला विचारलं 6 विषयात कसं काय नापास झाला? एका मुलाखतीमध्ये मीच त्याला विचारलं, म्हटलं नागराज एवढा पण वाईट असू नये म्हटलं अभ्यासात, तू 6 विषयात कसं काय नापास झाला? तो गंभीरपणे म्हटला, सर विषय 6च असल्यामुळे माझा नाईलाज होता. पण 6 विषयात नापास झालेला पोरगा त्यानं पुढे काय केलं तुम्हाला माहिती आहे? सचिन तेंडुलकर 12वीला इकॉनॉमिक्समध्ये नापास झाला. आता त्याचं इकॉनॉमिक्स बघायला 10वी CNची फौज आहे. माझा मुद्दा असा आहे की तुमच्या मुलाला जे आवडतं ते करू द्या. त्याला खेळायला आवडतं त्याला खेळू द्या, त्याला गायला आवडतं गाऊ द्या, त्याला नाचायला आवडतं नाचू द्या, त्याला सिनेमा बघायला आवडतो बघू द्या. तुमची मुलं ही अतिशय शहाणी मुलं आहेत, त्यांना हव्या त्या विषयात करिअर करू द्या. तुम्ही त्यांच्या शिक्षणाच्या याच्यामध्ये येऊ नका. मी नेहमी सांगत असतो मुलांच्या प्रगतीतला एकच अडथळा असतो, तो म्हणजे नको तेवढे जागरूक पालक. मुलांना हवं ते करू द्या. आणि मला खात्री आहे निशिकांतनं जेव्हा हे स्कूल सुरू केलं, खरं म्हणजे निशिकांतचा प्रवास हाच एका कथेचा, कादंबरीचा प्रवास. ज्या मुलाला लहानपणी काहीच मिळालं नाही, स्वतःचं शिक्षण घेणं अवघड होतं, असा मुलगा त्यानं स्कूल सुरू केलं. एक लक्षात घ्या. आणि अशा भागामध्ये सुरू केलंय की ज्या भागामधल्या मुलांना इंग्रजी सोडा, सध्या मराठी सुद्धा कधी इथल्या लोकांना बोलता येत नसेल, असे पालक आहेत. बरोबर? तुमच्यापैकी मला सांगा, तुमच्यापैकी ग्रॅज्युएट नाहीत असे पालक किती? हात वर करा. जे पदवीधर नाहीत, प्रेमानं हात वर करा. उलट पक्षी केले पाहिजे. ज्यांनी पदवी पूर्ण केलेली नाही, बघा किती मोठ्या संख्येने. जे पालक साधे ग्रॅज्युएट नाहीत, पदवीधर नाहीत, ठीक आहे ठेव, अशा पालकांची मुलं या प्रकारे शिकतायत. या मुलांसाठी काही करणं ही फार महत्वाची गोष्ट. तुम्ही कधीतरी जरा बाहेर जा आणि बाहेरच्या स्कूलच्या फीज बघा, मग तुम्हाला कळेल. अहो ते किडजी वगैरे तुम्ही जा. किडजीमध्ये परवा मी एका किडजीच्या अॅन्युअल डेला गेलो होतो. मी नॉर्मली अॅन्युअल डे आहे, अवॉइड अॅन्युअल डेज, पण
मित्र असतात, त्यामुळे जावे. मी गेलो किडजीच्या अॅन्युअल डेला. अॅन्युअल डेला गेलो, मी त्यांना विचारलं किडजीची नर्सरीची फी 3.5 लाख. मी म्हटलं 3.5 लाखामध्ये म्हटलं मी अख्खा म्हणजे PhD झालो होतो. मला तर PhD मिळेल, पहिलीपासून ते माझं PhD पूर्ण शिक्षण ते सुद्धा 3.5 लाख लागलेलं होतं. आणि 3.5 लाखामध्ये नर्सरी. नाही, वी प्रोव्हाइड द्या म्हणजे काही गरज नाही प्रोव्हाइड करायची. मी जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या घरामध्ये 3 खानाचं घर होतं. आम्ही 5 जण राहायचो. आम्ही गमतीनं काय करायचो माहिती आहे का? आम्ही जेव्हा बेडवर अभ्यास करायला बसायचो तो आईला म्हणायचो, आई आता हे आमची स्टडी रूम. झोपायचो, आता हे आमचे बेडरूम. तिथे 4 लोक आले, आता हा आमचा हॉल. एका खोलीमध्ये. एक लक्षात घ्या, माणसांना याची फार गरज नसते. गरज असते मनापासूनच्या इच्छेची, की मला माझं जग बदलून टाकायचं आहे. आणि हे जग बदलून टाकण्यासाठी तुम्हाला निशिकांत नावाचा एक फार छान माणूस मिळाला आहे. ही खरंच फार महत्वाची गोष्ट आहे. केदारीजी माझे मित्र आहेत, त्यांना मी विचारत होतो, म्हटलं प्रशांत किती फीज आहे? आणि फीचे आकडे ऐकल्यावर म्हटलं कसं परवडतं? पण निशिकांत ते म्हणजे परवडणं हा मुद्दाच नाहीये. सोशल कॉज म्हणून आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो, खऱ्या अर्थानं येशू कोणाला कळाला असेल तर तो या लोकांना कळालेला आहे. उलट पक्षी येशू जिथे जन्माला ती भूमी बिचारी आता युद्धभूमी झालेली आहे. इस्रायलमध्ये मी गेलो होतो, येशूच्या जन्मभूमीला गेलो होतो. तिथे गेलो, आज इथे अशी अवस्था आहे की सगळे युद्धाचे ढग आहे. पण येशूचा खरा संदेश कोणाला कळाला असेल तर तो आमच्या या लोकांना कळाला आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा यांचं कौतुक करतो. एक फक्त गोष्ट सांगतो आणि थांबतो, कारण आज काही दिवस बोलण्याचा नाहीये, आज दिवस नाचण्याचा आहे, गाण्याचा आहे. मला पण नाचायला आवडेल बरं का. मी पण चांगला नाचतो, तुम्हाला माहिती नाही. सध्या फेसबुकमुळे एवढा प्रॉब्लेम झाला आहे. आमच्या लोकमतच्या एका कार्यक्रमामध्ये गणपती विसर्जन होतं, ते मी डान्स केला आणि तो फेसबुकवर एवढा व्हायरल झाला. त्यानंतर काही दिवसांनी मी एका शाळेमध्ये व्याख्यानाला गेलो, तर त्या मॅडम म्हणाल्या की संजय आवडे लोकमतचे संपादक आहेत आणि हे आता आपल्याकडे भाषण करण्यासाठी आलेले आहेत. तुम्ही यांना ओळखता का? यांनी खूप पुस्तकं लिहिली आहेत. तुम्ही यांना ओळखता का? एक मुलगी उभी राहिली. म्हटले हो, ते खूप चांगलं नाचतात. तर त्यामुळे तर मुद्दा असा, मी एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. ती गोष्ट अशी आहे, तुमची मुलं किंवा कोणी आपण एखाद्या घटनेवर रिॲक्ट कसे करतो त्यावर अवलंबून असतं आपण कोण होणार, आणि त्यावरच अवलंबून असतं आपण कोण नाही होणार. तुम्हाला गंमत सांगतो, एका शाळेमध्ये एका व्याख्यानाचं आयोजन केलेलं असतं. शहरातले प्रख्यात वक्ते विचारवंत त्या व्याख्यानासाठी येतात. सगळं सभागृह पूर्णपणे ओसंडून भरून वाहत असतं. सगळे खुर्ची एकही शिल्लक नसते. ते वक्ते येतात, भाषण सुरू होतं. भाषण सुरू झाल्यानंतर निशिकांत भाषण सुरू झाल्यानंतर त्या शहरातले एक प्रख्यात उद्योगपती, बिझनेसमॅन, त्यांची बायको आणि त्यांची मुलगी हे तिघं सभागृहामध्ये येतात. हे तिघं आल्यानंतर आयोजकांना असं वाटतं की आता एकही खुर्ची खाली नाहीये, आता हे तिघे बसणार कुठे? पहिल्या रांगेमध्ये 3 मुलं बसलेली असतात. ही 3ही मुलं 9वीतली मुलं असतात. 9वी मध्ये शिकलेली 3 मुलं असतात शिकणारी. ते आयोजक म्हणतात त्या 9वीतल्या मुलांना, तुम्ही इथे काय करताय? उठा, मागे जाऊन उभे राहा. आणि त्या तिघांना म्हणतात तुम्ही बसा इथे. तर तिघांनाही हा आपला अपमान वाटतो. 3 मुलांना आपण बसलेलो असताना आपल्याला उठवलं. आणि अपमान वाटण्याचं निशिकांत एक महत्वाचं कारण असं की त्या उद्योगपतींची मुलगी यांच्या वर्गातली असते. वर्गातल्या मुलीसमोर अपमान? जगात कोणासमोर अपमान चालेल, वर्गातल्या मुलीसमोर अपमान कधीही करायचा नसतो कोणाचा. मी जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा आमचा मित्र सांगायचा, हे तू मला खाजगीत भावड्या म्हणतो ठीक आहे, तिच्या समोर भावड्या नाही म्हणायचं, नीट हाक मारायची. वर्गातल्या मुलीसमोर अपमान? वर्गातल्या मुलीसमोर अपमान झाला तर तिघांनाही फार भयंकर वाईट वाटतं. पहिला म्हणतो, ऐका, तिघांचाही अपमान झाला की नाही? अपमान तिघांचाही झाला, तिघांनाही उठवलं गेलं. पहिला असं म्हणतो मागे गेल्यानंतर, आपली चूक झाली, आपण पहिल्या रांगेत कशाला बसतो? पहिल्या रांगेत बसलो नसतो, कोणाला दिसलो नसतो. इथून पुढे काही झालं तरी आपण मागे उभं राहायचं, मागे बसायचं, पहिल्या रांगेत बसायचं नाही. पहिला मुलगा म्हणतो. दुसरा मुलगा म्हणतो,
ती पोरगी पण माझ्या वर्गात आहे, सगळ्या विषयात नापास होते. मी सगळ्या विषयात मला चांगले मार्क्स पडतात, मी एवढा हुशार आहे, ती एवढी ढ आहे, पण तरी सुद्धा तिचे वडील उद्योगपती आहेत ना, ती श्रीमंत आहे, काय वाटेल ते करेन बॉस, एवढा पैसा कमवेन की मला पहिल्या रांगेतून उठवण्याची हिंमत कोणी करणार नाही. त्याच्या पुढचा मुलगा आणखी हुशार असतो, वेगळा असतो. तो म्हणतो ज्या जगामध्ये माणसांची किंमत पैशांवरून केली जाते ती व्यवस्थाच मी बदलून टाकेल. घटना एकच आहे, त्या घटनेकडे तुम्ही कशा प्रकारे बघता त्यावर अवलंबून असतं तुम्ही काय होणार, आणि त्यावर अवलंबून असतं तुम्ही काय नाही होणार. आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रकारे आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे बघता आलं पाहिजे. अडचणी आहेत, समस्या आहेत, पण आपल्याला जे हवं ते आपल्याला करता आलं पाहिजे. मला खात्री आहे की सगळी मुलं या प्रकारे करतील. आणि तुमच्यापैकी प्रत्येकामध्ये वेगळेपण आहे बरं का. तुमचं प्रत्येक मूल युनिक आहे, लक्षात घ्या. प्रत्येक मूल युनिक आहे. रंग रूप हे ते काही फरक पडत नसतो. व्यक्तिमत्व ही वेगळी गोष्ट आहे. आणि आता लोकांना वाटतं मी काळा कुळकुळीत आहे, मी कृश आहे, मी बुटका आहे, काही फरक पडत नाही. तुमचं व्यक्तिमत्व ही फार वेगळी गोष्ट आहे. आणि मला खात्री आहे निशिकांत ज्या प्रकारचं काम करतात, मला स्वामी विवेकानंदांची व्याख्या आठवते शिक्षणाची. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन विच इज ऑलरेडी विदिन द मॅन. माणसामध्ये हे सगळं पूर्णत्व असतंच, त्याचं प्रकटीकरण करतं ते खरं शिक्षण. आणि म्हणून तुम्ही या प्रकारे जे काम करताय, निशिकांत मी आज आलो ते मुद्दाम तुम्हाला बळ देण्यासाठी. प्रशांत मला म्हणाले आणि मला खूप कौतुक वाटलं, खूप आनंद वाटला, जगातले सगळे महापुरुष हे शिक्षणाच्या वाटेने गेले. शाळा सुरू केल्याशिवाय, गांधी असो, नेहरू असो, सगळ्या लोकांनी शाळा सुरू केल्या. शाळेमध्ये जी मुलं घडतात ती कुठेच घडू शकत नाहीत. आणि म्हणून तुम्ही फार महत्त्वाचं काम करताय. याच प्रकारे काम करा. तुमच्या मुलांना, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, तुमच्या मुलांना खुलं आकाश द्या. तुमच्या मुलांना जे हवं आहे ते करू द्या. तुमच्या मुलांचं व्यक्तिमत्व फक्त दिसणं किंवा मार्क्स याच्यावर अजिबात तोरू नका. त्याच्यामधलं वेगळेपण काय आहे हे शोधा. त्या वेगळेपणाला बळ द्या. आणि ते जे वेगळेपण आहे त्याचं रूपांतर संधीमध्ये कसं होईल असा प्रयत्न करा. मला पूर्णपणे खात्री आहे. आज मी इथे तुमच्या अॅन्युअल डेला पाहुणा म्हणून आलेलो आहे, पण काही दिवसांनी, काही वर्षांनी मला याच चिमुकल्यांची, जेव्हा ती मोठी होती, त्यांची मुलाखत घेण्यासाठी पत्रकार पाठवावं लागेल. मग कोणीतरी काहीतरी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं असेल. आपल्याकडे अडचण काय माहिती आहे, मी लंडनला गेलो होतो. लंडनमध्ये गेलो, एका स्कूलमध्ये गेलो. इतकी सुंदर शाळा, लायब्ररी मोठी, 60-70 हजार पुस्तकं, ग्राउंड हे ते. त्यांनी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी जी ऑलिम्पिक पदकं मिळवली आहेत ती पदकं लावली होती. तुम्हाला कल्पना आहे, भारताला आतापर्यंत जेवढी पदकं मिळाली त्याहून जास्त पदकं त्या एका शाळेला मिळाली होती ऑलिम्पिकमध्ये. ते म्हणाले आमचं लक्ष खेळाकडे पण तेवढंच आहे, अभ्यासाकडे पण तेवढंच आहे, संगीत आणि कला साहित्याकडे पण तेवढंच आहे. सर्वांगीण विकास झाला पाहिजे मुलांचा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या पद्धतीने ही शाळा काम करते आहे. मला खात्री आहे की तुम्ही फार उत्तम काम कराल. याच प्रकारे तुम्ही काम करावं अशा शुभेच्छा मी तुम्हाला या निमित्तानं देतो आणि थांबतो. धन्यवाद.